मित्रांनो, आपल्या 21 वर्ष वय असणाऱ्या मुलाने आत्महत्या केली. या दुःखाने कोसळून गेलेल्या एका पित्याने त्यानंतर आपल्या मुलाने आत्महत्या का केली असेल याच्या कारणांचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि जेव्हा त्या कारणांचा त्यांना सुगावा लागला तेव्हा त्या प्रश्नाच्या किंवा त्या विषयाच्या मुळाशी जाऊन आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या लोकांचा त्यांनी पोलिसांच्या मदतीने शोध घेतला, छडा लावला आणि त्या लोकांना गजाआड केलं. ही अशी वेगळी अनोखी घटना उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा भागातील हाथरस ह्या परिसरातील आहे. ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट आणि अनवट वाट ह्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण ऑफबीटवर असे वेगळे वेगळे विषय आणतो आणि त्या विषय मालेअंतर्गत आजचा हा विषय आहे. मित्रांनो, आकाश सिंग ह्या मुलाने आत्महत्या केली होती आणि ह्या आकाश सिंगचे वडील त्यांनी ह्या आपल्या मुलाचा मृत्यू जरी आत्महत्या केल्यामुळे झालेला असला तरी त्यांना काहीतरी वेगळं वाटलं. त्याचे वडील सुखवीर सिंग ह्यांना काहीतरी ह्याच्यामध्ये नैसर्गिक म्हणण्यापेक्षा किंवा काय घडलं असेल आपल्या मुलाला, कुठला दबाव आला, कुठला ताणतणाव आला हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुलाने काही कर्ज घेतलं होतं, बाहेर कुठं त्याचे काही मुलीसोबत लग्न वगैरे करायचं होतं किंवा काय असं काही नव्हतं. कुणाशी काही मारहाण झाली किंवा काही वादविवाद झाले आणि असं दडपण येऊन कुणी आत्महत्या करायला प्रवृत्त होत नाही. त्याच्यामागे काहीतरी मानसशास्त्रीय कारण असतात. मग त्यांनी त्याचा मोबाईल पडताळला. तो मोबाईल हा अत्यंत म्हणजे काय म्हणतात त्याला, धुवून पुसून स्वच्छ केलेला होता किंवा त्याचं जे लिक्विड असतं त्या लिक्विडने तो स्वच्छ केला होता. आणि त्याच्यानंतर त्यांना त्याच्यामध्येही शंका वाटली किंवा माणूस जेव्हा शंका घ्यायला सुरुवात करतो तेव्हा त्याचा आतला आवाज त्याला काहीतरी वेगळं घडलं आहे, काहीतरी हे व्यवस्थित वाटत नाही आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी शंकेला वाव आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी खुनाची शक्यता दिसून येते. अशा प्रकारचा माणूस शोध घ्यायला सुरुवात करतं. आणि हे त्याचे जे म्हणजे सुखवीर सिंग हे मोबाईलचं जे देखभाल दुरुस्ती आहे किंवा मोबाईल दुरुस्त करण्यामधले तज्ज्ञ होते. त्यामुळे मोबाईलच्या आतल्या सगळ्या ज्या रचना आहेत, तंत्रज्ञान आहे ते त्यांना माहिती होतं. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी ते मोबाईल उघडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मुलाने आत्महत्या करण्याच्या आधी मोबाईल रिसेट केलेला आहे. मग त्यांच्या शंका आणखी वाढायला लागल्या की रिसेट करायचं काय कारण. सुखवीर सिंग यांनी त्यांचं टेक्निकल सर्व ज्ञान म्हणजे तांत्रिक जे माहिती ज्ञान आहे ते सगळं वापरलं आणि आपल्या मुलाने काय म्हणतात त्याला वाईप आउट केलेला, रिसेट केलेला, घालून दिलेला सगळा डेटा रिट्रीव्ह केला. त्याच्यामध्ये त्यांना चॅट रेकॉर्ड पाहायला मिळाले, त्याच्यानंतर त्यांना कॉल लॉग्स पाहायला मिळाले आणि त्यांना लक्षात आलं की आपला मुलगा ब्लॅकमेलिंगला बळी पडलेला आहे. आणि मग त्यांनी पोलिसांना संपर्क केला आणि 9 ऑक्टोबर 2025 ही आत्महत्याची घटना घडली होती. आणि त्याच्यानंतर सुखवीर सिंग यांनी जेव्हा ह्याचा सगळ्यांचा शोध घेतला तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपल्या मुलाला ब्लॅकमेल केलं जात होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या मुलाने डिलीट केलेले व्हिडिओ सगळे शोधून काढले, फोटो शोधून काढले आणि त्याच्यामध्ये त्यांना आपल्या मुलाचे मॉर्फ केलेले फोटो पाहायला मिळाले.
आणि त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं वेगळं प्रकरण आहे. त्यांनी लगेच हाथरस गेट पोलीस स्टेशनला संपर्क केला आणि ऑक्टोबर 28, 2025ला अज्ञात लोकांनी ब्लॅकमेल करून आकाश सिंग याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. आता तिथले सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस चिरंजीव नाथ सिन्हा यांनी हे सगळं प्रकरण व्यवस्थित हाताळलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आकाश सिंग याला जे लोक ब्लॅकमेल करत होते त्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हा क्लोन केलेला होता आणि त्या नंबरवरून ते विविध विविध बकरे शोधत होते किंवा शिकार शोधत होते आणि ते शिकार करत असताना आकाश सिंग त्यांच्या जाळ्यात सापडला. आणि हे काय करायचे, विविध महिलांना किंवा विविध महिलांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जनरेट केलेल्या इमेजेस किंवा व्हिडिओ वापरून विविध शिकार आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करायचे आणि अशा महिलांच्या माध्यमातून त्यांनी विविध लोकांना जाळ्यात ओढलं होतं आणि जाळ्यात जे सावध सापडले ते अशा महिलांसोबत संभाषण करणे, चॅटिंग करणे किंवा त्या महिलेसोबत अश्लील काही बोलणे किंवा कॅमेरासमोर आपलं शर्ट काढ, टी शर्ट काढ, अशा पद्धतीचं जे त्याच्यामध्ये जे सांगितलं जातं, म्हणजे हॅक केलेले जे हॅकर्स असतात ते अशा पद्धतीने त्या सावजाला कॅमेरासमोर विविध गोष्टी करायला भाग पाडत असतात. आणि जेव्हा सावज त्यांच्या पूर्ण अधीन होतं तेव्हा मग ते सावज आणि त्याचे मॉर्फ केलेले म्हणजे इंटरनेट विविध सॉफ्टवेअर वापरून तयार केलेले अश्लील असे फोटो इमेजेस व्हिडिओ त्या व्यक्तीला दाखवतात आणि त्याला ब्लॅकमेल करतात की तू त्या व्हिडिओवर असं केलं, कपडे काढलेस, त्या स्त्रीला असं बोलला, तसं बोलला, अशा पद्धतीने त्याला ते ब्लॅकमेल करून त्याला घाबरवून सोडतात आणि त्याला सतत तणावाखाली ठेवतात आणि त्याच्याकडून पैशांची मागणी करतात आणि पैशांची मागणी विविध खात्यांवर पैसे इंटरनेटद्वारे हस्तांतरित करण्याबाबत, ट्रान्सफर करण्याबाबत सांगतात. अशा पद्धतीने आकाश सिंगने 10,000 रुपये 4 वेळा त्या हॅकरच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले होते. परंतु या आकाश सिंगला सारखं पैसा तो आणणार कुठून आणि त्यामुळे तो मानसिक तणावात गेला होता आणि त्याच्यावर मानसिक ताणतणाव वाढला होता. आणि हे ब्लॅकमेलिंग जर समाजात व्हायरल झालं, आपलं त्या महिलेबरोबरचं संभाषण किंवा मॉर्फ केलेले फोटो आपल्या घरी दाखवले गेले, समाज माध्यमात प्रसारित केले गेले, तर आपल्याला आपल्या आईवडिलांना समाजात तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही. ह्या भीतीने, ह्या तणावाखाली आकाश सिंगने आत्महत्या केली असावी अशा निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचत आहेत. आता पोलिसांनी आकाश सिंग ज्यांच्या संपर्कात होता, ज्यांना पैसे ट्रान्सफर केले, त्या सगळ्यांना टेक्निकल सर्व्हेलियन्स म्हणजे त्यांचे नंबर इंटरनेटद्वारे शोधणे, त्यांचे नंबर कुठल्या मोबाईल टॉवरखाली दाखवले जात आहे, हे विविध पोलिसांचे जे विविध संसाधनं आहेत, पोलिसांची जी विविध इंटरनेट किंवा विविध इलेक्ट्रॉनिक संगणकीय प्रयोगशाळा किंवा संशोधन संस्था आहेत, तपास यंत्रणा आहेत, त्यांच्या ट्रॅकिंग यंत्रणांवर हे सगळे नंबर त्यांनी सतत त्याचा माग घेतला, शोध घेतला. ते 40,000 रुपये, 10,000 रुपये 4 टप्प्यात कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर झाले, कुठल्या माध्यमातून कुठं पोहोचले, याचा पोलिसांनी त्या अकाउंटचा पाठपुरावा केला, शोध घेतला, माग घेतला आणि त्यांनी ह्या सगळ्या डिजिटल पुरावे आहेत त्याचं विश्लेषण केलं आणि पोलिसांनी ह्या सगळ्यांचा शोध घेतला. तेव्हा त्यांना ह्याची सगळी पाळंमुळं ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर अर्थात जुनं नाव औरंगाबाद येथील रोहन
बिहारलाल सोनवणे आणि करण राजेंद्र छिंदालिया या 2 व्यक्तींपर्यंत घेऊन आलं पोलिसांना. विचार करा, आग्रा हाथरस येथील पोलीस स्टेशन ते उत्तर प्रदेशमधून छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथे पोचले. त्या दोघांना त्यांनी ताब्यात घेतलं आणि जेव्हा त्यांची उलट तपासणी, पोलीस तपासणी, इंट्रोगेशन करण्यात आलं तेव्हा त्यांनी आपला आकाश सिंग याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कबूल केला. आणि त्यांनी हेही कबूल केलं की आम्ही तोतया महिलेला किंवा महिलेचे काही इमेजेस वगैरे वापरून किंवा AI जनरेटेड व्हिडिओ वापरून त्याला व्हर्च्युअल नंबरवरून ट्रॅप केलं होतं आणि आम्ही पैसे एक्स्टॉर्ट मनी म्हणजे खंडणी वसूल करत असू असं त्यांनी पोलिसांपुढे सांगितलं. आता ह्या दोघांवर भारतीय न्याय संहिता कलम 108 किंवा अनुच्छेद 108 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि अनुच्छेद 66D आणि 67 हा भारतीय तंत्रज्ञान त्याचा जो कायदा आहे त्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. म्हणजे आधी अज्ञात लोकांविरुद्ध होता, आता ह्या दोघांची नावं त्याच्यात समाविष्ट करण्यात आले आहे आणि ह्याच्यामध्ये आणखी काही व्यक्ती समाविष्ट आहेत. त्यांच्या शोधासाठी पथकं पुण्याला आणि आजूबाजूच्या परिसरात पाठवण्यात आलेली आहेत. म्हणजे विचार करा, आपल्या मुलाने आत्महत्या केली, आत्महत्या करायचं काय कारण असावं, काय त्याला मानसिक ताणतणाव आला, ह्या विचाराने विचारग्रस्त झालेल्या बापाने आपल्या मुलाच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध आपल्या बुद्धीने, आपल्या ज्ञानाने आणि सतत एक उत्सुकता किंवा एक असं मनामध्ये शंका की माझ्या मुलाने आत्महत्या का केली, माझ्या मुलाने आत्महत्या का केली, ह्याच्यातून त्याने मोबाईल वगैरे खोलून शोधून संशोधन करून काय घडलं, कसं घडलं, त्याचा डिलीट केलेला, रिसेट केलेला सगळा डेटा रिट्रीव्ह केला आणि त्याच्यातून एक एक कडी जोडत त्याने ते सगळं शोधून काढून पोलिसांपर्यंत पोचवलं. पोलिसांनी त्याला सुयोग्य प्रतिसाद दिला. तर अशी ही बाप लेकाच्या प्रेमाची, बापाने आपल्या लेकाला आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या लोकांना गजाआड करण्यापर्यंतची आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा चालून ते फासावर लटकले जातील, किमान त्यांना जन्मठेप होईल अशा प्रकारची व्यवस्था करून ठेवली. त्याने त्याच्या मुलाच्या आत्म्याला नक्कीच शांती लाभली असेल. मित्रांनो, तुम्हाला या घटनेपासून काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मला तुमच्या प्रोत्साहनाची आवश्यकता आहे आणि तुमचं प्रोत्साहन मला कॉमेंट, अभिप्राय, तुमचे लाईक, शेअर या माध्यमातून तुम्ही द्याल अशी मला खात्री आहे. माझा हा यूट्यूब चॅनलची लिंक तुमच्या मित्रपरिवाराच्या व्हॉट्सअप अकाउंटला पेस्ट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमचे कॉमेंट बॉक्स मला जरूर द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.